विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार हेमंतजी रासने यांनी काही दिवसापूर्वी असा संकल्प केला की कसबा मतदारसंघामध्ये एकही ठिकाणी आता इथून पुढे कचरापेटी असणार नाही, कुठेही अस्वच्छता दिसणार नाही आणि त्यासाठी सातत्याने ते आणि त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व सहकारी हे खूप काम करतायत। मागच्या महिन्यामध्ये इंदोर शहरामध्ये जाऊन तिथल्या कामाची पद्धत महानगरपालिकेचे आमचे आयुक्त आणि सगळी टीम सोबत जाऊन त्या ठिकाणी त्यांनी समजावून घेतली आणि त्याच पद्धतीनं एक मॉडेल म्हणून पुण्यातल्या आमच्या 8 विधानसभेतला एक विधानसभा म्हणून हेमंतजींनी जो पुढाकार घेतला त्यानुसार आपल्याला पाहतो की आपण मागच्या 15 दिवसात, महिन्याभरात अत्यंत चांगला बदल, सकारात्मक बदल या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आपण पाहतोय। त्यांनी स्वतःही संकल्प केला की इथून पुढं माझा मतदारसंघ स्वच्छ राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम आता कोणी करणार नाही। मी स्वतः कधी फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी आता लावणार नाही, माझे कार्यकर्ते लावणार नाही। आजही आपण जर पाहिलं तर स्वच्छता नारायणाची महापूजा म्हणजे खरं तर तिथीप्रमाणे आज गाडगेबाबांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आज ही सत्यनारायण आपण पूजा घालतो, त्याच्यात काहीतरी संकल्प करतो आणि त्या संकल्पानं आपण आपल्या आयुष्यामध्ये तसं वाटचाल करतो, जे संकल्प सोडतो। तसंच मला असं वाटतं की स्वच्छता नारायण महापूजेतनं हाच संकल्प हेमंतजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी जोडला की कधी इथून पुढच्या काळामध्ये या कसबा मतदारसंघामध्ये स्वच्छतेचं अभियान हा आमचा प्रमुख संकल्प आहे। या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि त्या दृष्टीनं अनेक बदल दिसायला लागलेत, अनेक कामं व्हायला लागलेत। आजही आपण पाहिलं की या मतदारसंघातले सगळ्या कचरापेट्या जवळजवळ मुक्त झाल्यात। त्या प्रत्येक ठिकाणी असा कार्यक्रम आहे। पुढचं वर्ष हे संत गाडगेबाबांच्या 150वी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं वर्षभर आमचे नाना नाशिकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच संपूर्ण शहरामध्ये असे अभियान आम्ही वर्षभर राबवणार आहोत आणि एक चांगलं मला असं वाटतं इनिशिएटिव्ह आहे, चांगलं पुढाकार आहे की आपलं शहर स्वच्छ असावं, आपला मतदारसंघ स्वच्छ असावा, आपला परिसर स्वच्छ असावा। यासाठी हेमंत रासने यांनी जे काही पुढाकार घेतला आहे त्यासाठी जे काही काम करतायत म्हणजे नुसतं संकल्प नाही, नुसतं बोलणं नाही, तर प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा ते दिसतंय आणि म्हणून त्यांचं मनापासून खरं तर मी अभिनंदन करतो। पार्नेटोईवर मोका लागलेला आहे। खरं तर आपण जर स्वच्छतेचा विषय बोलूया। पोलिसांकडून जी तत्परतेच्या कारवाईवर तुम्ही कसं बोला आमदारांनी त्यांचं अनुकरण करायला हवं की नको? नाही, आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी हा विचार आम्ही केला पाहिजे। मी सुद्धा तुम्हाला आठवत असेल की आमच्या हेमंतरावांसारख्याच वाढदिवसाला कुणीही शहरात फ्लेक्स लावू नये, कुणी बॅनर लावू नये हा संकल्प केला आणि तो खरा केला। तसंच आजही हेमंतरावांनी सांगितलं की स्वतःहून आम्ही कोणीही अनधिकृत फ्लेक्स कुठेही लावणार नाही। हे चांगलं पाऊल आहे, चांगली सुरुवात आहे, सगळे करतील आम्ही। तुमच्याच कोथरूडमध्ये आज एक फ्लेक्स लागला की कोथरूडचं बीड होतंय, कोथरूडचं बीड करू नका। मी बघतो, ते पाहिलं नाही मी अजून, तुम्ही सांगता मी पाहतो। हो, पाहतो ना बाबा, आता पाहिलं मोका कारवाईची झालेली आहे। स्वच्छता चला।